बच्चू कडू. अध्यक्ष महोदय 2008 मध्ये अध्यक्ष महोदय केंद्र सरकारनं कर्जमाफी केली. अध्यक्ष महोदय एका शेतकऱ्यावरचं 20,000 रुपये कर्ज माफ झालं. अध्यक्ष महोदय आणि आज त्या कर्जा शेतकऱ्याच्या खात्यावर जर पाहिलं तर 1 लाखाचं कर्ज त्याच्या माथ्यावर. अध्यक्ष महोदय 2007-2005 तुम्ही त्याचे बाप आहे. तुम्ही काय सांगताय? तुम्ही यांच्यापेक्षा बाप आहे. अध्यक्ष महोदय 2005 आणि 2007 आणि 2008 मध्ये आपण पाहतोय का कधी ओला दुष्काळ आला, कधी कोरडा दुष्काळ आला आणि सरकारनं धोरण घेतलं, कर्जाचं पुनर्गठन केलं आणि आपण पाहतोय नवीन कर्ज दिलं. आता एका शेतकऱ्यावर 2 लाख कर्ज भेटलं. अध्यक्ष महोदय 7, 8, 9 मध्ये 2 लाख कर्ज भेटलं. 33,000 66,000 कर्ज झालं. अध्यक्ष महोदय पुन्हा 2010 मध्ये दुष्काळ आला. अध्यक्ष महोदय कर्जाचं पुनर्गठन झालं पण नवीन कर्ज भेटलं नाही. आज जर आपण पाहतो का राज्यभरामध्ये जर विचार केला अध्यक्ष महोदय 70% शेतकरी अशा विदर्भातला खास करून आपण पाहिलं का तो कर्ज घेण्याच्या पात्रतेतच उतरला नाही. अध्यक्ष महोदय 1 लाखावर जे कर्जावर व्याज माफी आहे ते आता 70% शेतकऱ्यावर भेटत नाही. अध्यक्ष महोदय आणि म्हणून याच्यासाठी काही धोरण घेणं, सरकारनं काही धोरण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जबाबदारी निवड राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारची. अध्यक्ष महोदय यामध्ये आहे. आपण पाहतोय का आंध्र सरकारमध्ये नायडू साहेबांचं सरकार आलं, त्यानं 1-2 लाख रुपये शेतकऱ्याची कर्जमाफी केली. अध्यक्ष महोदय आल्या आपण पाहतोय का आता जर आपण विचार केला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्राला शोभणारा नाही. अध्यक्ष महोदय ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराज जन्माला आले, ज्यांनी सैनिकांना सरळ आणि सोप्या शब्दात अध्यक्ष महोदय सांगितलं जात होतं एक गावचा गड किल्ला ताब्यात आला तरी चालेल, हा छत्रपती झाला नाही तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हा भूमिका घेऊन हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जगला. अध्यक्ष महोदय तोच महाराष्ट्र घेऊन आपण पाहतो आहे का सरकारनं जेव्हा आपलं पुनर्गठन कर्जाचं केलं, ज्याच्यावर कर्ज आज 1 लाख रुपये आहे अध्यक्ष महोदय, त्याचं किमान व्याज माफ करून त्याचे 10 हप्ते पाळून त्याला तशा प्रकारची सवलत देता आली पाहिजे. अशा प्रकारचं धोरण जर घेतलं नाही तर 1 लाख जे कर्ज आपण व्याज माफ करतो त्याचाही सुद्धा शेतकऱ्याला लाभ भेटू शकणार नाही. म्हणून या अंतिम आठवड्याच्या माध्यमातून ते अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय दुसरा अध्यक्ष महोदय आपण पाहतोय मोदी साहेबांनी एक नारा दिला होता, मरा जवान और मरा किसान. आणि मग भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पाहतोय का आणि भाषणात सुद्धा मोदी साहेब सांगत होते आणि ते सांगत असताना सांगत होते का काँग्रेस सरकार 15% नफा धरून भाव काढला जातो. हमी भाव शेतकऱ्याचे हमी भाव ठरताना काँग्रेसचं सरकार 15% नफा धरून भाव काढतो, पण माझं जर सरकार आलं तर 50% हा भाव नफा धरून भाव काढला जाईल. अध्यक्ष महोदय आता खऱ्या अर्थानं जबाबदारी केंद्राची आहे. अध्यक्ष महोदय आपण पाहतो का ज्या अच्छे दिन आ गए असं आपण एकीकडे म्हणतोय, पण दुसरीकडे शेतकऱ्यावर आपण पाहतो का ते संकट कायम आहे. अध्यक्ष महोदय जर 50% 14-15चे हमी भाव 15% जेव्हा काढले गेले तेव्हा आम्ही पाहतोय तुरीचे भाव काय होते. 15% नफा देऊन काँग्रेसच्या सरकारनं 14 आणि 15 मध्ये जे हमी भाव जाहीर केले त्या धानाचे भाव 1360 रुपये, हे 15% नफा धरून हमी भाव जाहीर केले. आता जर मोदी सरकारने जे वचन दिलं, भारतीय जनता पार्टीने जे वचन दिलं, खऱ्या अर्थानं हा मुद्दा मांडला आणि 50% नफा धरून भाव काढू असं जे जाहीर केलं होतं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं एकनाथजी खडसे असू द्या, भाजपवाले आपण सर्व असू द्या, आता लगेच दिल्लीला गेले पाहिजे आणि पुन्हा 50% नफा धरून भाव जाहीर केले पाहिजे. महत्वाचं आहे म्हणजे मग समजू का शेतकऱ्यासाठी अच्छे दिन आले. काय फरक होईल अध्यक्ष महोदय? धान जर आम्ही पाहतोय का 15% 1360 रुपये होतं आणि मोदी सरकारनं जे सांगितलं त्याप्रमाणे 50% जर आपण जाहीर केले 50% नफा धरून तर 1684 रुपये भाव भेटतं धानाला. अध्यक्ष महोदय माझ्या विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कापसाले 4050 रुपये, मागच्या वर्षी 4000 रुपये भाव जाहीर केले होते 13-14ला आणि काँग्रेसच्या सरकारनं 14-15ला 50 रुपये वाढवले होते. 50 रुपये कापसावर वाढ केली होती ते 15% नफा धरून. तेव्हा आता पाहतो का जर मोदी सरकारने 50% नफा धरून जर भाव घोषणा केली तर आम्हाला कापसाले भाव 5120 रुपये भेटू शकतात. अध्यक्ष महोदय हे जर भाव वाढ केली
तर आपण आपल्या सरकार या सरकारनं पुन्हा आपण मोदी सरकारकडे आपण गेलं पाहिजे, केंद्र सरकारकडे गेलं पाहिजे. सोयाबीनचे भाव 3,264 होऊ शकतं, तुरीचे भाव 5,547 भेटू शकतं. आता शेतकरी खऱ्या अर्थानं पेरणी करणार आहे. जून जुलै अतिशय महत्वाचा आम्ही पाहतोय का यावेळेस आता पिरियड शेतकऱ्याचा आहे. आणि अशा वेळेस जर मोदी सरकारनं आपण पाहतोय का दिलेल्या वचनाप्रमाणे जर जागले नाही आणि आपण पाहतो ज्या मोठ्या उमेदीनं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागातले वोट भेटले. शिवसेनेशिवाय तुम्हाला ग्रामीण भागात जाता येत नव्हतं. शिवसेनेच्या माध्यमातून बोट धरूनच भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात गेली. फक्त एकच होतं का मोदी जे बोलते ते खरं प्रत्यक्षात उतरवतं अशा अपेक्षा होत्या. मोठ्या दिमाखानं आणि दिलेरीनं हा वचननाम्यात आम्ही सुद्धा वाचलो ना आम्ही थोडं थांबलो होतो का वचननाम्यामध्ये लिहिलं होतं का 50% नफा धरून भाव भेटतं, माझा शेतकरी सुखी होईल, त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या घरी दिवाळी होईल, अशा अपेक्षेनं शेतकऱ्यांना आपल्या जाहीरनाम्याकडे पाहिलाय. आणि म्हणून आम्ही पाहतो का खऱ्या अर्थानं जर आजचे दिन आणायचे असेल तर मग या सरकारनं पुन्हा आपण पाहतोय का मोदी सरकारकडे एक प्रस्ताव ठेवून ज्यांच्या वचननाम्यात जे आहे आणि खास करून आपण सर्वांनी 50% नफा देऊन हे भाव तातडीनं जाहीर करावं, तसे खरेदी केंद्र सुरू करावं अशी या माध्यमातून अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपतो.